नमस्कार मंडळी, सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे. आशा करतो तुम्ही पण मस्तच असाल. तर इथे मी करत होती स्वयंपाकाची तयारी. सकाळी माझा झाडू वगैरे मारून झालेला होता. नाश्ता, झाडू, चहा, पाणी सर्व झालेलं होतं. फक्त पोछा नाही लावलेला होता मी. पोछा काऊन नाही म्हणजे का बरं नव्हता लावला ते तुम्हाला पुढं म्हणजे कळणारच आहे, समजणारच आहे. कारण की आज मला ना रूम खाली आमचे जिथे मी भाड्यानं राहत आहे ना आता, ते पूर्ण म्हणजे रूम खाली करायची होती. आणि तुम्ही म्हणत असाल रूम खाली करून तू जाणार कुठे आहे? तर आता आम्ही जाणार होतो म्हणजे दुसऱ्या ठिकाणी राहायला, क्वार्टरमध्ये. तर इथे ना म्हटलं चला पटापट आवरून घेते. स्वयंपाक आवरून घेतला मी, चपात्या वगैरे, भाजी वगैरे, साधा बेत केला होता चपात्या भाजीचा. आणि नंतर मग पसारा आवरायला घेतला. म्हणजे जसा जमलं तसा नाही का, पूर्ण पसारा आम्हाला आजच आवरायचा होता. आणि तिथे जाऊन तिथंसुद्धा आम्हाला पूर्ण तयारी करून घ्यायची. तिथंसुद्धा साफसफाई करायला जायचं होतं. आणि इथे 3-4 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण साफसफाई केली, म्हणजे पॅकिंग केली. आणि तिथे गेलो आणि तिथे पण पूर्ण साफसफाई करावी लागली. ते नंतर तुम्हाला कळणारच आहे ब्लॉगमध्ये. आणि म्हणजे समोर दिसेलच तुम्हाला, नंतर मी तो ब्लॉग टाकलेला आहे. आणि तिथे खूप उशीर झाला आम्हाला, 11-12 वाजले पूर्ण तयारी करायला. तर सर्वांना कशा सर्वजण, मी मस्त आहे. आशा करतो तुम्ही पण मस्तच असाल. तर आजचा ब्लॉग आमचा शिफ्टिंगमध्येच गेलेला, म्हणजे आजचा ब्लॉग नाही काढला मी. आजचा दिवस माझा ना पूर्ण शिफ्टिंगमध्ये गेलेला आहे. तर तुम्ही म्हणत असाल कशाबद्दल शिफ्टिंग, कशाची शिफ्टिंग? तर आम्ही जिथे राहत होतो ना, तिथे मी फक्त 2-4 ब्लॉग काढलेले असेल. जास्त ब्लॉग नाही घेतलेले आहे तिथे, मी जास्त शूट नाही केलेलं आहे. कारण की त्याच्यानंतर नाही का आम्हाला शिफ्ट करावं लागलं. कारण की क्वार्टर मिळालं प्रिशाच्या पप्पाला. त्याच्या आधी आम्ही किरायानं राहत होतो, भाड्यानं राहत होतो. तर आता क्वार्टरमध्ये म्हणजे सामान शिफ्ट वगैरे केलं. आजचा पूर्ण दिवस म्हणजे इथंच गेलेला आहे, म्हणजे शिफ्टिंगमध्येच गेलेला आहे. तिथं पॅकिंग करा, इथची साफसफाई करा, आणखीन सामान आणा. आणि 2-3 दिवस तर मला पूर्ण सामान पॅक करायला लागणार आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला कोणतं कोणतं सामान आणलेलं आहे ते. आणि ते सुद्धा दाखवते मी काय काय केलं इथे, म्हणजे साफसफाई. जास्त नाही दाखवलं आहे, जास्त शूट नाही केलेलं आहे, थोडंसंच केलेलं आहे. पण ते सुद्धा तुम्ही पहा. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. काढलेलं होतं या बोरीमधलं. आणि इकडे बघा सर्व पॅकिंग. यात टी व्ही आहे, नाही यात गॅस आहे, यामध्ये गॅस आहे. टी व्ही सुद्धा आणलेली आहे. आणि ते सुद्धा उद्याला लावूनच घेणार आहे. आणि इकडे बघा पूर्ण सामान आणून ठेवलेलं आहे. मी पूर्ण दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि हे म्हणजे पूर्ण नाही, आधी तिकडे पण गाद्या वगैरे ठेवलेल्या आहे. अर्ध सामान इकडे आहे. फोल्डिंगचे बेड आहे हे. तर हे इथे जिथे आम्ही क्वार्टर आहे ना, तिथेच मिळतात. तर हे फोल्डिंगचे बेड. आणि हे बघा हे पूर्ण पॅकिंग, बॅग वगैरे कपड्याची. आणि इकडे किचनमध्ये पण थोडंसं, जास्त नाही सामान, एकच थैला हे आणून ठेवलेलं आहे. हे बघा इकडे. हे बघा मी पूर्ण गॅसचा वाटा साफ करत होती. इतका म्हणजे चिकट आलेला होता ना, तिथं कॉलिन ॲसिड टाकून ठेवलेलं होतं. पूर्ण साफ वगैरे केला. त्याच्यानंतर झाडू, पोछा पूर्ण. आणि इथे जे आधीचे राहत होते ना, त्यांचंसुद्धा सामान होतं, ते पूर्ण आम्हाला एक बोरीमध्ये भरून फेकून देण्यासाठी आम्ही काढून ठेवलेलं होतं ते. आणि अशा पद्धतीने साफसफाई करावी लागली. खूप म्हणजे दिमाग खराब झाला. तिथून पॅकिंग वगैरे, पोछा वगैरे सर्व. नंतर मी दुसऱ्या दिवशी तिथे पोछा आणि झाडू लावायला गेली होती साफसफाई करायला. अशा पद्धतीने आम्ही सर्व साफसफाई केली. तर थकवा येऊन गेलेला. हा आहे गॅसचा म्हणजे वटा. तर हे कॉलिन टाकून ठेवलेलं होतं प्रिशाच्या पप्पाने. इथे कॉलिन टाकून ठेवलेलं आहे. तर खूप खराब होतं हा, तुम्ही बघू शकता. क्वार्टर म्हणजे प्रत्येकाचे असेच आहे. त्याला कलर वगैरे द्यायचा आहे. तर कलर देणार तेव्हा मी तुम्हाला पुन्हा दाखवेल. तर हे बघा कॉलिनला धुवून घेतलं, तर हे स्वच्छ झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. पाहायला ना इतकं असं म्हणजे कसतरीच वाटतंय. आधी तर मी स्टार्टिंगला बघितलं होतं ना, तर मला वेगळंच वाटत होतं. कॉलिन टाकून ठेवलेलं आहे, त्यांना स्वच्छ होऊन जाते. आणि आता मला म्हणजे जी अलमारी आहे ना, हे तर इथे पूर्ण पेपर वगैरे टाकून घ्यायचे पूर्ण अलमारीमध्ये. हा पण जो आहे ना रॅक, तिथे मी म्हणजे काहीच नाही ठेवलेलं, पूर्ण पॅक आहे ते. तर तुम्हाला अजून हे बघा बेसिंग वगैरे.
इथे पण कॉलिन टाकून ठेवलेलं आहे, ते स्वच्छ व्हायचंच आहे, कॉलिन टाकून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं पूर्ण म्हणजे ते हे झालं की पूर्ण असं जे गंदगी असते ना ते पूर्ण हे होऊन जाते. तर इथे आहे संडास बाथरूम, इकडे हा बेडरूम, इकडे सुद्धा सामान आहे तुम्ही बघू शकता. इथे पण यात पण कपडे आहे आणि इकडे असाच गद्दा टाकून ठेवला. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आलो ना, पोछा वगैरे लावलं, सर्व सामान आणलं, तेव्हा इथे काय म्हणते त्याला, इथे एक गादी टाकून ठेवली बसायसाठी वगैरे चटईवरती. आणि इथे बघा आता इथे प्रिशा झोपलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. मी पूर्ण काही दाखवणार नाही आहे तिला, म्हणजे तिला दाखवेल पण पूर्ण काही इकडे आतमध्ये जाणार नाही आहे मी. इकडे पण सामान होतं, इथूनच दाखवणार आहे. तिकडे पण सामान आहे, भरपूर सामान होतं, असं काही नाही. अलमारीमध्ये काही सामान ठेवलेलं होतं, कारण की एका म्हणजे ज्या दिवशी आपण शिफ्टिंग करतो ना त्या दिवशी म्हणजे इच्छाच नाही होत. तिथे साफसफाई केली, तिथे पूर्ण म्हणजे आजच आम्हाला समजलं की क्वार्टर मिळालं आणि लगेचच होता महिना म्हणजे चालू झाला होता. तर याच्यासाठी की म्हणजे शिफ्टिंग म्हणजे तिथं पण भाड्याचे पैसे द्यावंच लागत होते. म्हणून मग महिना चालू झाला. तिचे पप्पा म्हणजे प्रिशाच्या पप्पांनी म्हटलं की आता चालू झाला, 2च तारीख आहे आजची, तर म्हणून मग पटकन आम्ही शिफ्ट करून घेतला. जसं माहीत झालं ना आम्हाला तेव्हा पटकन शिफ्ट करून घेतलं. तिकडे प्रिशाची बॅग वगैरे आहे, सामान भरपूर आणलेलं आहे, पूर्ण तसंच ठेवलेलं आहे. तर मी थोडंसं म्हणजे आता तुम्हाला फक्त सामान वगैरे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मी जो म्हणजे जे आहे ना पॅकिंग वगैरे पूर्ण म्हणजे सामान काढेल, पूर्ण ते रॅकमध्ये वगैरे लावून घेईन ना तेव्हा सामान, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तेव्हा दिसणारच आहे माझ्या ब्लॉगमध्ये, थोडं थोडं तुम्हाला दिसणारच आहे. आता आज मला थोडंसं जमलं तर मी एवढा व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. बाकी जास्त नाही घेतलेला होता मी, कारण की इतका टाइमच नव्हता माझ्याकडे. तुम्ही बघू शकता एकदम थकवा होता. तर चला आता मी मस्त आराम करते, कारण की प्रिशा झोपलेली आहे. हा रात्रीचा टाइम आहे. आता आम्ही जेवण माहित आहे का किती वाजता केलं, 11 वाजता जेवण केलं आज. आणि 11 नंतरचा हा ब्लॉग आहे. नाही, त्याच्या आधी तर मी काढलेला होता. नंतर जेवणानंतर हे जे प्रिशा झोपली वगैरे आहे ना त्याच्यानंतर तो ब्लॉग काढलेला आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कारण की आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे ब्लॉगचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. म्हणजे पहिला. चला तर बाय बाय सर्वांना.